जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटीच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने जे आहे कक्ष अधिकाऱ्यांचं एक महत्त्वाचं पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये कुणाला टीईटी बंधनकारक आहे आणि कुणाला यातून वगळण्यात आलेला आहे त्याविषयी जे आहे स्पष्टपणाचे निर्देश देण्यात आलेले आहे। सुप्रीम कोर्टाने नुकताच जो काही जजमेंट दिलेला आहे त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे। अल्पसंख्याक शाळा असेल, वसती शाळा असेल किंवा आश्रमशाळा असेल, या संदर्भामध्ये काहीसा निर्णय देण्यात आलेला आहे। त्याविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती ऑथेंटिक पद्धतीने पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी टीईटीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला टीईटीच्या परीक्षेकरिता आवश्यक असलेला जो काही संपूर्ण कंटेंट आहे ते सहजपणाने मिळून जाणार आहे। लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड अटेम्प्ट्स जे आहेत तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। मराठी माध्यमाची बॅच आहे, उर्दू माध्यमाची देखील बॅच अवेलेबल आहे। याच्यासोबतच या ठिकाणी टीईटी आणि सीटीईटी ची जी आहे कंबाईन असलेली एक कॉम्बो नावाची बॅच देखील या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याचा देखील आपण या ठिकाणी लाभ घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी जे आहे नव्याने फक्त जर तुम्हाला वाटेल की यार ठीक आहे सर, मी कुठेतरी दुसरीकडे या ठिकाणी जे आहे लेक्चर्स वगैरे करतो आहे, परंतु माझ्यासाठी जे आहे टेस्ट मला द्यायच्या आहे, तर अगदी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या जो काही पॅटर्न असतो त्याच्या तंतोतंत पॅटर्न प्रमाणे जे आहे पीटी 1 च्या 20, टीटी 2 च्या 20 अशा ज्या आहे एकूण 40 प्रश्नपत्रिका आणि सब्जेक्ट वाईज जे आहेत 100+ प्रश्नपत्रिका तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्हाला मिळतील आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आणि तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट चांगली ही देखील आहे की ऍप्लिकेशन मध्ये जे आहे पेपर 1 च्या 2 आणि पेपर 2 च्या 2 अशा 4 प्रश्नपत्रिका फ्री मध्ये आहेत। तुम्ही सोडून पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला अधिकचा सराव जर का हवा असेल तर ते पाहू शकता। याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत परीक्षा परिषदेने 2013 पासून 24 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, पेपर घेतलेले आहेत, त्या सगळ्या पेपरचं व्हिडिओ सोल्युशन जे आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे केवळ आणि केवळ 1 रुपयामध्ये। अगदी बरोबर ऐकलेलं असेल, 1 रुपयामध्ये नेमकं काय येतं तर 1 रुपयामध्ये जे आहे टीईटीचे 2013 पासून 2024 पर्यंतचे सगळे जे काही पेपर आहे, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्या सगळ्या विषयांचं जे आहे अनालिसिस महाराष्ट्रामधल्या टॉपच्या एज्युकेटर्सच्या माध्यमातून तुमच्याकरिता अवेलेबल आहे। कोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळेल हे सगळं तुम्हाला मिळणार आहे केवळ आणि केवळ मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला। खऱ्या अर्थाने फ्री मध्ये द्यायचं होतं, परंतु ऍप्लिकेशन आपल्याला अलाउ करत नाही, म्हणून नाईलाज म्हणून जे आहे आपल्याला 1 रुपया या ठिकाणी जे आहे नाममात्र फीस ठेवावी लागलेली आहे। मास्टर टीचर ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून घ्या। आता बघा, आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपला मूळ मुद्दा आहे की जे काही शासनाच्या वतीने परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे त्याविषयी बघा। हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने निर्गमित झालेलं आहे 17/10/2025 ला। आणि हे पत्र संचालक जे आहेत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्गमित केलेला आहे किंवा यांना इश्यू केलेला आहे। आता यामध्ये काय सांगितलंय बघा, एक एक मुद्दा या ठिकाणी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। विषय आहे 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेमध्ये प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत। आणि इथे जर का त्यांनी या ठिकाणी संदर्भ बघितला, रेफरन्स बघितला, तर रेफरन्स मध्ये या ठिकाणी संचालकांचं जे पत्र आहे ते एकतर पत्र या तारखेचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक पत्र आहे 4/8/25 यांचं। या 2 पत्रांचा संदर्भ दिलेला आहे। आता यामध्ये त्याने तपशीलवार पद्धतीने काही शॉकिंग गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यावरती आपल्या शिक्षक बांधवांच्या वतीने जे आहे वेगवेगळ्या प्रकारची मतांतर व्यक्त करण्यात येत होती, परंतु आता हे पत्र वाचल्याच्या नंतर त्याच्यावरती जे आहे शिक्कामोर्तब होणार आहे। बघा या ठिकाणी काय सांगितलंय की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय जे सचिव आहेत मागास बहुजन कल्याण विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी 16 तारखेला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चा झाल्याच्या नंतर खालील गोष्टी कळवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये हायलाइट करून ठेवण्यासारखा मुद्दा असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी सिव्हिल अपील क्रमांक होती जी नुकतीच झालेली आहे, ज्याचं जजमेंट आलेलं आहे 1/9/2025 ला, त्या निर्णयामध्ये खालील बाबी नमूद आहेत। त्यामध्ये पहिली जर का आपण या ठिकाणी बाब बघितली तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क जो अधिनियम आहे 2009 चा
त्यामधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार सांगितलेलं आहे की जी टीईटी आहे, आता टीईटीचा अर्थ सीटीटी असा देखील घ्यायचा. ठीक आहे, टीईटी किंवा सीटीटी दोन्ही इक्विव्हॅलंट मानल्या गेलेले आहे, ते उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. आणि त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी होते आहे, आरटी ऍक्ट लागू होण्याच्या पूर्वी किंवा नंतर कोणत्या शिक्षकांना लागू आहे. तर बघा इथे स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेला आहे. पॉइंट नंबर 2, जे सेवेमध्ये असलेले शिक्षक आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत. आता लक्षात घ्या, आरटी ऍक्ट लागू होण्याच्या पूर्वी म्हणजे जुने, कितीही जुने शिक्षक असू द्या, त्यांना आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी आहे टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे, ती जी तारीख आहे जजमेंटची त्या तारखेपासून 2 वर्षाच्या आतमध्ये टीईटी किंवा सीटीटीची जी परीक्षा आहे उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. जर ते उत्तीर्ण होत नसेल तर मग त्यांना जे आहे या ठिकाणी जबरदस्तीने रिटायर केल्या जाणार आहे किंवा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती, ज्याला आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट असं म्हणतो, ते त्यांना घ्यावं लागणार आहे असं स्पष्ट नमूद या ठिकाणी केलेलं आहे. आणखी एक पॉइंट जे आहे या ठिकाणी थोडंसं आणखी शॉकिंगच आहे असंच आपण म्हणूया. पॉइंट नंबर 3 बघा, ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. म्हणजे ज्यांना 5 म्हणजे 53+ आपण म्हणूया, ज्यांचं वय 53 वर्ष झालेलं आहे त्या उमेदवारांना नाही म्हणणार, शिक्षकांना आपण म्हणूया, त्या शिक्षकांना टीईटी पास करणं बंधनकारक नाही. ते सेवेमध्ये रिटायरमेंट पर्यंत राहू शकतात. परंतु मध्ये इथे सांगितलेलं आहे, मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. म्हणजे यांना जरी प्रमोशन घ्यायचं असेल, पदोन्नती घ्यायची असेल तर त्यांना टीईटी पास करावी लागेल. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, आता बऱ्याच लोकांना याच्यामुळे आनंद होणार आहे, तो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 4. अल्पसंख्याक शाळांना आरटीई कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. म्हणजे ज्या मायनॉरिटी सोसायटीज आहेत महाराष्ट्रामधल्या सर्व, त्या मायनॉरिटी सोसायटीज ज्या आहेत आरटीई अंतर्गत येत नाही, ते त्या कायद्याला फॉलो या ठिकाणी करत नाही. त्याच्यामुळे त्यांना टीईटीची परीक्षा पास करणं बंधनकारक नाही. त्यांना या कायद्यामधून जे आहे सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे अशा शिक्षकांना तुम्ही जबरदस्ती करू नका. आता खऱ्या अर्थाने जे आहे अल्पसंख्याक सोसायटीजला टीईटी लागू आहे किंवा नाही याच्या संदर्भामध्ये ही मला जेवढी माहिती आहे त्या संदर्भामध्ये एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याचं जजमेंट अजून लागलेलं नाहीये. पण या पत्रानुसार, आता हे पत्र तर आज जिवंत आहे, ठीक आहे, आज पत्र लागू आहे, त्याच्यामुळे या पत्राप्रमाणे कारवाई होणार आहे. म्हणजे जेवढे अल्पसंख्याक सोसायटी मधले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सध्या तरी टीईटी लागू नाही. आता ते निर्णय येईल, लागू होईल नाही होईल तो भविष्यामधला मुद्दा आहे. परंतु या पत्रानुसार जे आहे मायनॉरिटीजला या ठिकाणी जे आहे आरटीई कायदा लागू नाही, त्याच्यामुळे टीईटी पास करणं बंधनकारक राहणार नाही. आणि सर्वात शेवटी जे आहे त्यांनी असं सांगितलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ही जी आहे याचा 1925 ला निकाल लागलेला आहे, त्या निकालानुसार न्याय निर्णयास अनुसरून प्रकरणी कारवाई करायची आहे. हे जे पत्र आहे मित्रांनो, ते पत्र कक्ष अधिकारी जे आहेत ना महाराष्ट्र राज्याचे श्रीनाथ हेंद्रे त्यांच्या स्वाक्षरीनिशी या ठिकाणी आहे 17 तारखेला कायदा लागू करण्यात आलेला आहे. हे प्रतिलिपी वगैरे आपल्याला दिसत आहे, त्याच्याशी आपल्याला फार जास्त देणं घेणं नाही. एक गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात आलेली आहे की ती म्हणजे काय, की एकतर ऑलरेडी जे जनरल शाळांमधले शिक्षक आहेत त्यांनाही सेम कायदा लागू केलेला आहे. त्याचं पत्र निर्गमित होणं बाकी आहे, त्याच्यावरती थोडीशी चर्चा वगैरे सुरू आहे. परंतु मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की इथे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, इथे ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे
तिकडे देखील तसंच होईल, फक्त याच्यामधून जे सूट मिळालेली आहे मायनॉरिटी सोसायटीजला. आता आपल्याला लागू आहे नाही आहे नाही हा जो मुद्दा आहे तो सोडून द्या. आपल्याला लागू आहे असं कन्सिडर करा आणि आपण फोकस करा. आपण जर का शिक्षक आहोत, आपल्यामध्ये तेवढी धमक आहेच आहे, कारण आपण दररोज जे आहे 7-7, 8-8 घंटे या ठिकाणी उभं राहून शिकवतोय. त्याच्यामुळे टीईटी परीक्षा पास करणं आपल्यासाठी कठीण काम नाही. फक्त गरज आहे आपल्याला एक्स्ट्राचा वेळ मिळण्याची, कारण वेळ आपल्याला लागणार आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा, त्या पर्टिक्युलर एक्झामचा अभ्यास करण्याकरिता. त्याच्याकरिता तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आतापर्यंत जे आहे 2013 पासून 24 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या ओव्हरलुक करून घ्या. अगदी 1 रुपयामध्ये आहे. तुम्हाला सांगितलं मी की नाईलाज झाला की 1 रुपया या ठिकाणी ठेवावा लागला, आणि आपण फ्रीमध्ये देत होतो या गोष्टी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीज हवी, आणखी जर का प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स हवे आहे तुम्हाला या ठिकाणी हव्या आहेत तर त्या ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहे. याच्यासोबतच तुम्हाला जर का मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन देखील उपलब्ध आहे. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मास्टर टीचर नावाच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या म्हणीप्रमाणे आपण एकदा नक्की मास्टर टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि मार्गदर्शन घ्या. तुमचं जे काही ध्येय आहे, स्वप्न आहे 100% पूर्ण होणारच.